मंडळी, आपल्या देशात आणि राज्यात शिक्षणाला विशेष महत्त्व दिलं जातं. एखाद्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व ठरवण्यासाठी त्याचं शिक्षण एक माध्यम मानलं जातं. मात्र आपण हा विचार राजकारणात करतो का, हा प्रश्न आहे. याचं कारण म्हणजे आपण निवडून देत असलेले आमदार. महाराष्ट्रात काही असे आमदार आहेत ज्यांच्याकडे ग्रॅज्युएशनची पण डिग्री नाही. नक्की ते आमदार कोण आहेत व त्यांचं शिक्षण किती आहे व ते कोणत्या पक्षातील आहेत, या संदर्भात जाणून घेऊया या व्हिडिओमधून. नमस्कार, मी AP आणि तुम्ही पाहताय मुद्द्याचं बोला. या यादीत 10व्या नंबरवर नाव आहे ते म्हणजे विद्या ठाकूर यांचं. विद्या ठाकूर या गोरेगाव विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांचं शिक्षण फक्त 8वी पास आहे. 9व्या नंबरवर नाव आहे ते रत्नाकर गुट्टे यांचं. रत्नाकर गुट्टे हे गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. रत्नाकर गुट्टे हे राष्ट्रीय समाजवादी पक्षाचे नेते आहेत. शिक्षण जरी कमी असलं तरी रत्नाकर गुट्टे यांचा श्रीमंत आमदारांच्या यादीत देखील नंबर लागतो. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांचं शिक्षण फक्त 8वी पास आहे. 8व्या नंबरवर नाव आहे साजिद खान पठाण यांचं. साजिद खान पठाण हे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार आहेत. महाराष्ट्रातील सर्वात गरीब आमदारांमध्ये व त्याचबरोबर 2024च्या विधानसभा निवडणुकीत कमी मतांनी निवडून आलेल्या आमदारांमध्ये साजिद खान पठाण यांचा नंबर लागतो. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांचं शिक्षण फक्त 8वी पास आहे. 7व्या नंबरवर नाव आहे ते म्हणजे प्रकाश भारसाकळे यांचं. भारसाकळे हे अकोट विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार आहेत. प्रकाश भारसाकळे हे महाराष्ट्रातील वयस्कर आमदारांच्या यादीत देखील येतात. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांचं शिक्षण फक्त 8वी पास आहे. 6व्या नंबरवर नाव आहे ते म्हणजे महेंद्र दळवी यांचं. महेंद्र दळवी हे अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांचं शिक्षण फक्त 8वी पास आहे. 5व्या नंबरवर नाव आहे ते म्हणजे मंदा म्हात्रे यांचं. मंदा म्हात्रे ह्या बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या आमदार आहेत. मंदा म्हात्रे यांचं नाव 2024 मध्ये कमी मतांनी निवडून आलेल्या आमदारांमध्ये देखील आहे. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात मंदा म्हात्रे यांचं शिक्षण हे फक्त 5वी पास आहे. 4थ्या नंबरवर नाव आहे ते म्हणजे बबनराव लोणीकर यांचं. लोणीकर हे परतूर विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांचं शिक्षण फक्त 5वी पास आहे. 3ऱ्या नंबरवर नाव आहे ते म्हणजे विलास तारे यांचं. विलास तारे हे बोईसर विधानसभा मतदारसंघाचे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांचं शिक्षण फक्त 5वी पास आहे. 2ऱ्या नंबरवर नाव आहे ते म्हणजे संतोष बांगर यांचं. संतोष बांगर हे कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांचं शिक्षण फक्त 5वी पास आहे. संतोष बांगर हे त्यांच्या वक्तव्यामुळे कायमच चर्चेत असतात. या यादीत 1ल्या नंबरवर नाव आहे ते म्हणजे सुलभा गायकवाड यांचं. सुलभा गायकवाड या कल्याणपूर्व विधानसभा मतदारसंघाच्या भारतीय जनता पक्षाच्या आमदार आहेत. निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांचं शिक्षण फक्त 5वी पास आहे. तर मंडळी, हे होते महाराष्ट्रातील कमी शिकलेले आमदार. तुम्हाला काय वाटतं, राजकारणात येण्यासाठी शिक्षणाची अट असली पाहिजे का? आणि या आमदारांच्या संदर्भात तुमचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर अशा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मुद्द्याचं बोला या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.